फोन केला होता त्यांना एकदा सांगितलं होतं मी. ऐक ना, या आपापल्या जिल्ह्यामध्ये ते प्रभारी आहेत तिथे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहेत. आज भाजपाची जवळपास 8 मंत्री राजेश जे त्या ठिकाणी लाईट बंद चालू करू नका रे. कोण आहे? राष्ट्रवादीचे मला वाटतं की आजची संख्या ही थोडी कमी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी असल्यामुळं त्याच्या जिल्ह्यात हा मी देतो ना. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे. त्यामुळं आज आता त्यामुळे कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी वर्षांचं निर्माण खाली घेतो. आजच्या बैठकीत मंत्री थोडं पाटील एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते. एकनाथ शिंदे एकटे फक्त कॅबिनेटला कॅबिनेटला आता डोंबिवलीमध्ये जो प्रवेश झाला त्याच्यावर नाराजी आहे. एकनाथ शिंदे डोंबिवलीमध्ये ते आजी माजी नगरसेवकांचे शिवसेनेचे पक्षप्रवेश होतात त्यामुळे त्यांची नाराजी आहे. नाही मला वाटत नाही यामध्ये कारण मागणी एकनाथ की आता आम्ही संमती आता ते मीटिंग झाली. मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही वर्षाचा निर्माण झाला आहे ते त्या ठिकाणी नाराजी नाही आहे. आम्ही सर्व मंत्री आता बसणार त्यामुळे कुठलाच नाराजी नाही. तर अशी माहिती मिळाली की मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना सांगितलं आहे की उल्हासनगरमधून तुम्ही सुरुवात केली होती त्यामुळे सगळं हे पुढे पक्ष आता करू नका याच्यापुढे. आता यापुढे प्रवेश देऊ नका असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. ठरलंच आहे महायुतीमध्ये की कुठल्याही पक्षाचा महायुतीचा जाणार नाही. मधल्या काळात काही अपरिहार्य घटना घडल्या त्यातलं काही भाजपमधलं शिवसेनेत गेले एकनाथजीकडे काही अजितदादाकडे काही आमच्याकडे आले. त्यामुळे काही काळ या अशा पक्षांकडे झाल्या आहेत. पण माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेजी आणि पवार साहेब तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील. परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माजी लोकप्रतिनिधी एकनाथजीकडे काही भाजपमध्ये आले काही अजितदादाकडे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल पण आजच्या बैठकीत हा कारण मला वाटतं की पक्षीय राजकारणात महायुतीमध्ये चर्चा होती. पक्षीय राजकारण मागच्या पक्षीय राजकारण महायुतीच्या बैठकीमध्ये इथे मी आहे आपले पक्षाबद्दलचा काही इश्यू असतो तो काही कॅबिनेट किंवा प्री कॅबिनेट नाही. प्री कॅबिनेट मध्ये केवळ त्या किंवा भाजपाची असतो त्यामध्ये चर्चा होते की आजचे काय विषय या विषयावर चर्चा होती. कुठल्याही पक्षीय राजकारणाची चर्चा ही महायुतीच्या समन्वय समितीमध्ये होतं. मागच्या वेळी बैठकीत त्या ठिकाणी चर्चा झाली होती. मला वाटतं आजचा जो काही चर्चा आहे किंवा आजचा जो काही तुमच्यामध्ये याची माहिती आली आहे याचा काही संबंध आजच्या या पक्षप्रवेशामध्ये नाही आहे. आजचा संबंध हा केवळ निवडणुकीमध्ये मंत्री त्या ठिकाणी प्रभारी मंत्री आपापल्या जिल्ह्यात सर्वांचेच मंत्री कमी आले. भाजपाची आज 8 मंत्री कमी आहे. त्यामुळं त्याबद्दल केवळ निवडणुकीमध्ये आपापल्या कोई बहिष्कार नहीं डाला है. माननीय अभी भी माननीय मुख्यमंत्री की तरफ 2 मंत्रियों की बैठक चालू है. इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट की बैठक है. बाद में फॉरेस्ट की बैठक है जिसमें
डिबेट जो गांव गांव में आ रहे हैं उसके लिए चर्चा चालू है। सारे शिवसेना के मंत्री अंदर बैठे हैं। हमारे अभी प्रताप हुसैन जी है, गोगावले जी है, सिंह साहब जी सभी तो है। आज केवल संख्या इसलिए कम थी, बीजेपी की भी आज मंच नहीं थी, क्योंकि अपने अपने नगर पालिका पंचायत में जो फॉर्म की स्क्रूटनी है, हमारे कार्यकर्ताओं को चुना हुआ है। इसलिए माननीय मुख्यमंत्री की परमिशन लेकर नहीं आए हैं। इसका मतलब आज ऐसा नहीं कि कोई नाराजगी है इस वजह से नहीं आए वगैरह। मुझे लगता है कोई तो भी गलत परसेप्शन क्या होगा। जो मनमुटाव था उसको मुख्यमंत्री ने दूर करने की कोशिश की है, कहा कि आइंदा ऐसा ना हो कि मनमुटाव हो, जैसे डोंबिवली में उन्होंने इन जगह ऐसा हो रहा है कि शिवसेना के एकनाथ शिंदे जी के तरफ के एक पदाधिकारी बीजेपी में, क्योंकि ये जो चुनाव है लोकल पंचायत का, इस चुनाव में यहाँ टिकट नहीं तो वहां चले जाते हैं, वहां टिकट नहीं तो वहां चले जाते हैं। 8-8 साल हो गए चुनाव नहीं हुए हैं करके थोड़ा इधर उधर हो रहा है। लेकिन उस वजह से आज के बैठक की कोई नाराजगी नहीं, आज के बैठक की नाराजगी उस वजह से नहीं है। ये तो पार्टी का अगर समन्वय की बात है तो वो समन्वय समिति है। हमारे अलायंस पार्टियों की जो कोऑर्डिनेशन समिति है उसमें हम चर्चा करते हैं। कैबिनेट रेगुलेशन पार्टी के इस इशू पे नहीं है। सीएम ने भी हिदायत दी कि शुरुआत आपने उल्लासनगर से की, इसीलिए डोंबिवली में देखिए उस जगह हुई शुरुआत शिवसेना ने भाजपा के पदाधिकारी लिए थे, भाजपा ने शिवसेना के पदाधिकारी लिए थे, जो कि नहीं होना था लेकिन हो गया है। लेकिन मुझे लगता है कि अभी आने वाले चुनाव में, नगर पंचायत के चुनाव में, महानगर पालिका और जिला परिषद के चुनाव में जिनको टिकट नहीं मिलती है वो इधर उधर जाते हैं। कई जगह ऐसा हुआ है कि बीजेपी के टिकट नहीं मिले तो शिवसेना का धनुष्यबाण लिया है, धनुष्यबाण का नहीं मिला तो बीजेपी का सीट लिया है, दोनों नहीं मिला तो घड़ी का लिया है। तो ये कई जगह हुआ है, लेकिन महायुति में इस प्रकार के लोकल लेवल पर हुआ है। निश्चित रूप से इस पे हम और अध्ययन करेंगे। सर, सर्वोच्च न्यायालयाने 50% जास्त आरक्षण दिलं असं म्हटलेलं आहे. 10 जिल्हा परिषदेमध्ये आता हे आरक्षण जास्त आहे. शासनासमोर आणि मुळात निवडणूक आयोगासमोर आता एक मोठं चॅलेंज आहे की या बाबतीत काय करायचं आणि याबाबत मग तुमची भूमिका काय असणार, कारण की अनेक या आरक्षणाने ओबीसीच्या लोकांवर आणण्यावर असे अंदाज वाटतो. माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो निकाल सहजपणे आहे. कोणतंही आरक्षण 50% वर जाऊ शकत नाही. लक्षामुळे गेलं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये काय किंवा राज्य सरकार पाठोपाठ काही ठिकाणी किती वगैरे काही झालं असेल ते मला माहिती नाही. पण एक मात्र खरं आहे की 27% ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. एससी एसटीचं आरक्षण कायम राहिलं पाहिजे. ही भूमिका राज्य सरकारची आहे, मान्य आयोगाची आहे. सुप्रीम कोर्टात केस लागलेली आहे, त्यावर आम्ही योग्य उत्तर देऊ. पण ज्या ठिकाणी 50%च्या वर आरक्षण गेलेलं आहे त्या ठिकाणी मात्र संविधानिक प्रश्न आहे. तो संविधानिक प्रश्न विचारात घेऊन आणि ओबीसीचं 27% आरक्षण कायम राहिलं पाहिजे हा विचार करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. त्यामुळे योग्य निर्णय आपण करू. पण आता निवडणुका लागलेल्या आहेत, आज स्क्रुटनी आहे, त्यामुळे आता ते किती मागे येता येईल काय येता येईल हा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्ट योग्य निर्णय करेल त्यावर आम्ही पुढे जाऊ. सर, उद्या परत सुनावणी होणार आहे. 50%वरून 70% आरक्षण गेलंय असं म्हटलेलं आहे याचिकाकर्त्यानं. उद्या परत सुनावणी होणार आहे. वेळ आली तर निवडणुका रोखू असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने काही गोष्टी राज्य निवडणूक आयोगाला सरकारला लक्ष लावून दिल्या की 50% वर का आरक्षण केलं त्याचं स्पष्टीकरण द्या आणि याच्यामध्ये जे काही 50% वर का गेले याचं जे काही स्पष्टीकरण आयोग किंवा राज्य सरकार करेल. पण हे गोष्ट तरी आहे की सुप्रीम कोर्टाच्या 50% आरक्षण हे वर जाऊ नये यापूर्वीचे सर्व जे काही सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत निश्चितपणे याच्यामध्ये काय सुप्रीम कोर्ट आदेश देईल त्यावर पुढची भूमिका ठरेल. सर, हिंदुआ जमीन गैरव्यवहार प्रकरणात आज अंजली दामाने ज्या आहेत त्या स्पॉटला गेलेल्या होत्या आणि विक्रांत विभागामध्ये सुद्धा गेलेल्या आहेत. एकंदरीतच पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल व्हावा या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेसाठी त्या लढत असतात. अंजली दमाने अशी माझ्याशी भेटल्या होत्या. मलाही त्यांनी निवेदन दिलं. त्यांना तर आमच्या जी विकास खाते समितीसमोर त्यांना हिअरिंग दिलेलं आहे. त्यांचं हिअरिंग मध्ये त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार त्यांना दिला आहे. मला वाटतं उद्या परवा जे काही त्यांना तारीख मिळेल त्या तारखेवर पूर्ण बाजू त्या मांडतील आणि आमची विकास कार्य समिती ही 6 सदस्यीय समिती आहे, उच्चस्तरीय अधिकारी आहे. त्या समितीचा रिपोर्ट आल्यावर आम्ही योग्य कारवाई करू. दोषींना कुठेतरी सोडलं जात आहे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते मांडताना पाहायला मिळतात. अजित पवारांचे पुत्र आहेत त्यामुळे कुठेतरी त्यांना एक वेगळी स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते असं वाटतं. अंजली दमानियांना माझी विनंती आहे की सरकारचा रिपोर्ट आम्ही दिला पाहिजे. स्टेटमेंट करताना समिती समोर त्यांना संधी दिली. त्यांना काही बेदखल केलं नाही सरकारने.
सरकारने दमानियतींना सांगितलं की तुम्ही आमच्या समितीसमोर या, तुम्ही आपली पूर्ण बाजू मांडा. जर आम्हाला कुणाला पाठीशी घालायचं असतं तर दमानियतींना काय त्याला हिअरिंग दिली, त्यांचं म्हणणं कशाला ऐकून घेतलं असतं. त्यामुळे त्यांना हिअरिंग विसर दिली आहे. त्यामुळं त्या हिअरिंग समोर जर आल्या निश्चितपणे त्यांची बाजू आम्ही समितीसमोर घेऊ आणि समिती त्याच्यामध्ये त्यांच्या याच्यामध्ये जे काही तथ्य असेल एकच सांगतो, राज्य सरकार कोणी असो त्याला कुठे पाठीशी घालणार नाही. हे पात्र पक्का आहे. आमची समिती निष्पक्ष चौकशी करताय. सर, शिवसेनेने भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केलाय. एक असलं हिंदुत्व, आता हिंदुत्वाचा अभिनय असं शिवसेना शिंदेतर्फे आध्यात्मिक सेनेनं ट्विट केलेलं आहे. कारण पालघर साधू हत्या प्रकरणातील आरोपीला भाजप पक्ष प्रवेश देणार नाही, ते काही पक्षप्रवेश चांगला आहे. ते काही पक्षप्रवेश दिला नाही आहे. ते मला वाटतं काही ट्विट झालं असेल. झालेलं नाही, दिलाही नाही, देणार नाही. त्यामुळं त्यांची काळजी करू नये. दुसरं एक आज महत्वाचा निर्णय 4 तारखेला 4 नोव्हेंबरला एक महत्वाचा निर्णय राज्याच्या महसूल खात्याने घेतला. यामध्ये 60 लाख परिवार आणि किमान 3 कोटी नागरिक या निर्णयामुळं बाधित झाले होते. निर्णय 4 तारखेला जनतेने घेतला आणि सामान्य जनतेकरता इम्प्लिमेंट झालेला आहे. 4 तारखेची जी अधिसूचना जाहीर झाली त्यामध्ये तुकडेबंदी कायदा निरस्त करून आता जे काही बांधकामं किंवा प्लॉट 15/10/2024 पूर्वी 15/10/2024 पूर्वी ज्यांनी प्लॉट घेतले असतील, घरं बांधले असतील, ते सर्व घरं कायदेशीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 4 तारखेला त्याचे आदेश जारी झाले आहेत. महाराष्ट्र जनतेला फार मोठा दिलासा मिळालेला आहे. खरं तर एक विधिमंडळात मी घोषणा केली होती तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्र फडणवीसजी, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवारजी यांचा मी आभार मानतो की महसूल खात्याने घेतलेल्या निर्णयाला शिक्कामोर्तब त्यांनी केलं आणि आज 4 तारखेला त्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आणि 4 तारखेला एसओपी जाहीर झाली आणि आज राज्यामध्ये 60 लाख परिवारांचे घरं कायदेशीर होण्याचा निर्णय झाला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानतो.